मराठी सक्तीचा निर्णय लागू करण्याला मुदतवाढ मिळण्याची शक्यता, तर मराठी सक्तीवर मंत्री प्रताप सरनाईक मात्र ठाम, अंमलबजावणी लांबणीवर पडू शकते। मराठी शिकण्यास मुदतवाढीबाबत उद्या निर्णय होणार, तर संघटनांनी मागितली 6 महिन्यांची मुदत। मराठी रिक्षा चालकांविरोधात मनसे रस्त्यावर उतरणार, परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर मांडली आपली भूमिका। 2019 मधील कणकवली सरकारी अधिकारी चिखलफेक प्रकरणी नितेश राणे दोषी, न्यायालयाने 1 महिन्याच्या कारावासासह 1 लाखांचा दंड ठोठावला। नितेश राणे उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याची माहिती। उद्धव ठाकरे विधान परिषद न लढवण्यावर ठाम, महाविकास आघाडीकडून ठाकरेंची मनधरणी, ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक ही बिनविरोध, तर अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस बाकी। प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करा आणि विधान परिषदेवर जा, उपमुख्यमंत्री शिंदेंची बच्चू कडू यांना ही ऑफर। पक्ष विलिनीकरणासंदर्भात कडूंची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा, कडूंचा निर्णय मान्य अशी कार्यकर्त्यांची भूमिका। मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, डबा रुळावरून घसरला, कुठली जीवितहानी सुदैवानं नाही। प्रशासनाकडून प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनची व्यवस्था, अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर मात्र परिणाम। देशातील सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 3 शहरं, राजस्थानपेक्षा महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमान, आतापर्यंत उष्माघाताचे 10 बळी। अकोला, वर्धा आणि अमरावतीमध्ये सर्वात जास्त तापमानाची झाली नोंद, पारा 46.2 अंश, चंद्रपूर, नागपूर 44.8 अंश तापमानाची नोंद। नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन। जगातील 100 सर्वात उष्ण शहरांपैकी 95 शहरं ही एकट्या भारतामध्ये, बहुतांश भागांमध्ये पारा 46 अंशांच्या उंबरठ्यावर। हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत वगळता इतर भागांना उष्णतेच्या लाटेचा दिला इशारा।